23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. 288 विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 150 जागा लढवल्या आणि 133 जागांवर भाजपला यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. 1960 पासून ते 2019 पर्यंत त्याच्या निवडणुका असतील आणि 2024च्या निवडणुका असतील. तर या सगळ्या निवडणुकांचा इतिहास जर आपण पाहिला तर एका पक्षाला इतक्या प्रमाणावर जागा मिळणं हे कदाचित महाराष्ट्रातलंही पहिलं उदाहरण होतं. आणि यानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? 23 नोव्हेंबरपासून ते आज 28 नोव्हेंबरपर्यंत सातत्याने होणारी ही चर्चा आहे, की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? आज राजधानी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक बैठक होऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासह मुख्यमंत्री पदाच्या नावावरही शिक्कामोर्तब केलं जाईल असं बोललं जातंय. दरम्यान अशी एक चर्चा येते की महाराष्ट्र भाजप मुख्यमंत्री पदाच्या निवडीमध्ये महाराष्ट्रातही केंद्रीय नेतृत्व जे आहे ते धक्कातंत्राचा अवलंब करू शकतं. खरंच महाराष्ट्रामध्ये धक्कातंत्राचा अवलंब होऊ शकतो का? आणि झालाच तर मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक गोपाळ जोशी सर आहेत. सर्वप्रथम गोपाळ जोशी सरांनीच महाराष्ट्रात बीजेपी सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरेल असा अंदाज व्यक्त केला होता आणि तो तंतोतंत खरा ठरलाय. आज आपण सरांशी मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं कोण असेल, चेहरा कोण असेल आणि भाजपची एकंदरीतच रणनीती काय असेल या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि अर्थातच महाराष्ट्राला आता पडलेला प्रश्न आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? मग महाराष्ट्र भाजप धक्कातंत्राचा अवलंब करणार का? काय सांगता येईल? एक फक्त आता 23 तारखेला निकाल लागला. तो लागलेला निकालच खरं तर सर्वांना धक्का देऊन गेलेला आहे. त्यामुळे आता लगेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडला जाईल अशी अपेक्षा सर्वांची होती आणि ते कोणाला निवडलं जाईल ही सुद्धा सर्वांची एक उत्सुकतेचा विषय आपल्या आहे. ते असण्यात कुठेही गैर नाही, म्हणजे सर्वांनाच ती उत्सुकता असते. फक्त एक गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आपण अनेक गोष्टी बघितल्या, म्हणजे राष्ट्रपती राजवट लागणं, उठणं आणि त्यानंतर पण महाराष्ट्राला 1 महिना मुख्यमंत्री नव्हता. ही सुद्धा त्यावेळची वस्तुस्थिती आहे. फक्त आठवण करून देण्यासाठी मी सांगितलं. त्यावेळची परिस्थिती वेगळी असली तरी सुद्धा आठवण म्हणून. त्यामुळे आत्ता विरोधक जे त्याच्यावरून रान उठवत आहेत त्याच्यात काही फारसं तथ्य नाही. सर्वसामान्य माणूस माझ्यासारखा जो आहे त्याला मात्र हा प्रश्न पडलेला आहे की बाबा आता महायुती म्हणून हे तीनही पक्ष, त्या तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते एकदिलानं लढलेले आहेत. एखाद दुसरा अपवाद एखाद्या मुद्द्याचा सोडला तर बाकी एकदिलानं ते लढलेले आहेत. आणि आता मात्र राज्याचा प्रमुख कोण याच्यावरून हा वाद का, किंवा त्यांच्यात काही वाद आहे का? माझ्या मते काही त्याच्यात वाद वगैरे आहे असं मला तरी काही दिसत नाही. एक याची कारणं मी तुम्हाला सांगतो. काल तुम्ही जर एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद नीट ऐकली असेल, आता त्याच्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव का घेतलं नाही वगैरे ही प्रश्न उपस्थित केले गेले. त्याला महत्त्व असतं, बऱ्याचदा नसतंही. पण त्यांच्या बाजूनी सुद्धा कुठे आडकाठी आहे असं काही नाही, हे तेही त्यांनी काल स्पष्ट केलेलं होतं. पण आता मुख्यमंत्री नेमायचा आहे तर नुसता मुख्यमंत्री नेमून चालत नाही ना. तर पूर्ण मंत्रिमंडळाचे जे स्थापना आहे त्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेचा हा काही विषय आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणजे आपण घोळ काय घालतो आहोत, ती मुख्यमंत्री कोण होणार, तर नुसता मुख्यमंत्री कोणीतरी होऊन म्हणजे त्या 3 पक्षांचं काही हे जे समाधान आहे ते त्या फक्त मुख्यमंत्र्यात होणार नाही आहे. जेव्हा हे 3 पक्ष आता मंत्रिमंडळातली जे सदस्य संख्या आहे तर ती लिमिटेड आहे, म्हणजे ती 40-41 वगैरे काहीतरी आहे, 10% वगैरे तो जो रेशो आहे. मागच्या वेळेला भाजपचे आमदार जास्त होते तरीही भाजपकडं मंत्रिपदं कमी होती. अजितदादांना जेव्हा या मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं त्यावेळेला भाजपच्या वाट्याची मंत्रिपदं अजितदादांना द्यावी लागली. आता हे 3 पक्ष एक दिलानं लढल्यानंतर पुन्हा जेव्हा हे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे तर त्यात प्रत्येक पक्षाचं प्रतिनिधित्व कसं असणार आहे याचा विचार या 3ही पक्षांना करावा लागेल. आणि एक भाग लक्षात घ्या की आपल्या राज्याचे जे काही प्रादेशिक उपविभाग आहेत, म्हणजे कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, तर हे मंत्रिमंडळ, या मंत्रिमंडळाच्या फॉर्मेशनमध्ये प्रत्येक पक्षाला, म्हणजे 3 पक्षांना मिळून नव्हे तर प्रत्येक पक्षाला काही एक प्रादेशिक समतोल साधावा लागणार आहे.
आणि इथे प्रत्येक पक्षातल्या आमदाराच्या आकांक्षा फुलारलेल्या आहेत, की आता मला म्हणजे मंत्रिपदाची ही काय संधी मिळेल. मी लॉटरी म्हणणार नाही, संधी मिळेल. याचं कारण असं आहे, की या तीनही पक्षातले आपण जर अनेक आमदार बघितले, तर ते 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा वगैरे असे निवडून आलेले सुद्धा सदस्य आहेत. म्हणजे आम्ही 5-5 वर्ष, 3-3 म्हणजे 3-3 टर्म, 5-5 टर्म आम्ही आमदार आहोत. आता आम्हाला संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत सुद्धा ही एक दबाव हा या नेतृत्वावरती येतोच आहे. महायुती म्हणून नव्हे, तर त्या पक्षावरती तो दबाव येतो आहे. त्यामुळे पक्षातल्या या ज्येष्ठांना कुठेतरी शांत करणं, कारण शेवटी तुमच्याकडे येणारे 41 जागा तुम्हाला मिळणार नाहीत. मिळणाऱ्या जागा कमी आहेत आणि त्यात तुम्हाला हा प्रादेशिक समतोल साधत मंत्रिमंडळाचं फॉर्मेशन करायचं आहे. हा भाग आपण जर लक्षात घेतला तर मुख्यमंत्री पद आणि हे फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला फार फरक दिसणार नाही. आता चर्चा होती आहे मुख्यमंत्री पदाची, की ती सुद्धा एक असा भाग, की मग एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जर महायुती लढली असेल तर त्यांना आता संधी दिली पाहिजे. म्हणजे आपण हे खूप गोष्टी या गेल्या काही दिवसात ऐकलेल्या आहेत. म्हणजे निवडणुकीच्या निकालाच्या आधीपासून, निकाल लागल्यानंतरही, आणि मग ते लोक मग त्यांच्या त्यांच्या हिशोबानुसार खूप इक्वेशन्स मांडतात. पण अशा इक्वेशन्स नुसार मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाचं फॉर्मेशन होत नाही. त्याची गणितं वेगळी असतात. त्यामुळे आज आता जी बैठक आहे किंवा आज उद्या जी बैठक होईल, तर त्यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार प्रामुख्याने हा केला जाईल. आणि पुन्हा हे करत असताना प्रत्येक पक्ष राज्यात आपल्या पक्षाला विस्ताराची काही संधी त्यातून निर्माण होणार आहे की नाही याचा सुद्धा विचार करणार आहे. त्यामुळे जेव्हा मंत्रिमंडळाचं फॉर्मेशन होईल आणि मुख्यमंत्री पदाचं फॉर्मेशन जेव्हा होईल किंवा ते जेव्हा नेमला जाईल, तर या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. आता एक यात भाग तुम्ही आता धक्कातंत्राचा म्हणाला, तर तुम्हाला धक्कातंत्र म्हणजे काय अपेक्षित आहे ते सांगा, मग मी तुम्हाला. जसं की राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंचं नाव चर्चेत होतं. तिथे भजनलाल शर्मांना मुख्यमंत्री केलं गेलं. छत्तीसगडमध्ये अनपेक्षितरित्या विष्णुदेव साय मुख्यमंत्री झाले किंवा मोहन यादव ज्यांना मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद मिळालं. खरं तर शिवराज सिंग चौहानच मुख्यमंत्री बनतील असा साधारणतः एक कयास मांडला जात होता आणि काल जी अमित शहांबरोबर विनोद तावडेंची झालेली बैठक असेल किंवा मग सुधीर मुनगंटीवार आणि या सगळ्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांची झालेली बैठक असेल. यामुळे एक चर्चा अशी आहे की महाराष्ट्रात फडणवीसांव्यतिरिक्त दुसऱ्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते. अगदी बरोबर. म्हणजे धक्कातंत्र, हे धक्कातंत्र एवढ्या पुरतं असं नाही. आता बघा, सगळ्यात पहिलं धक्कातंत्र जे आपण बघितलं ते उत्तराखंडमध्ये, त्यावेळेला मला वाटतं कोश्यारी होते. नंतर ते पुढे त्यांना हटवलं गेलं आणि नंतर एक त्यांचं नाव विसरलो मी. पुष्कर सिंग धामी होते. नाही, 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 नाही. नंतर त्यांना हटवलं आणि नंतर या दुसऱ्या नेत्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं. पण त्याची कार्यशैली प्रभावी नाही म्हणून त्यांना निवडणुकीच्या तोंडावरती अगदी 2-3 महिने, 6 महिनेच राहिले होते, तेव्हा पुष्करसिंग धामींना आणलं गेलं. तसाच प्रयोग हा गुजरातमध्ये केला गेला. आनंदीबेन पटेल यांना हटवून अगदी 1 वर्ष आधी भूपेंद्रसिंह त्यांना आणलं गेलं. आणि हरियाणात आपण बघितलं तर हरियाणामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती अगदी नवनीत सिंग सैनींसारखा अतिशय नवखा, म्हणजे त्या सैनींना स्वप्न सुद्धा पडलं नसेल की आपण मुख्यमंत्री होऊ. म्हणजे राज्य छोटा आहे की मोठा आहे हा प्रश्न नाही. तुम्ही आता याचं उदाहरण दिलं मध्य प्रदेशचं, तेही ऍप्ट आहे, म्हणजे त्यात काही प्रश्न नाही. आणि राजस्थानचंही. पण एक भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे. भाजपनी हे सगळं धक्कातंत्र जिथे दिलं ना, तर तिथं भाजप स्वबळावर सत्तेत होता. भाजपना कुठल्याही मित्रपक्ष तिथे, मित्रपक्षाला जुळवून घेऊन आपल्याला काहीतरी करायचं आहे अशी या राज्यांमध्ये कुठेही गोष्ट नव्हती. त्यामुळे अशा स्वरूपाचं धक्कातंत्र देणं हे भाजपला सोपं होतं. याचं कारण असं आहे की पक्षातल्याच नाराजांना तुम्हाला शांत करायचं आहे. सो ते फायर फायटिंग जे आहे ते खूप तुलनेनी हे मॅनेजेबल आणि सोपं होतं. महाराष्ट्रात आपण बिहारचं उदाहरण बघू. जे नितीश बाबू आले, ते सोडून गेले, आले, सोडून गेले, हे सगळं आपण अनुभवलेलं आहे गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये. आणि मग ते पुन्हा जेव्हा येतात तेव्हा तिथं भाजप काय पद्धतीने फ्लोअर मॅनेजमेंट सगळी आणि या गोष्टी करतो, तर तिथे मग तो धक्कातंत्राकडे फार भाजप आपल्याला जाताना दिसणार नाही. आधी बिहारमध्ये सिंह म्हणजे सुशील कुमार मोदी सारखा एक भक्कम नेता होता. आता दुर्दैवाने ते या जगातच नाही. अन्यथा त्यांच्याकडे त्या स्वरूपाची जबाबदारी ही पुन्हा दिलीच गेली असते. म्हणजे तिथे भाजप मात्र हे करताना पक्ष संघटना किंवा या ज्या गोष्टी आहेत त्याला फार धक्का लागणार नाही याचा विचार करतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. महाराष्ट्रात आता ही नेमकी परिस्थिती, आपण त्या जंक्शनला आहोत.
इथे भाजपनी 130 133 जागा मिळवल्या असल्या तरी 145 हा मॅजिक फिगर भाजपनी गाठलेला नाही. समजा आपण असं धरू की भाजपनी 145 जागा जरी मिळवल्या असत्या तरी सुद्धा सरकार तिघांचं बनणार होतं. 3 पक्ष इथे आहेत. तेव्हा त्या पक्षांच्या आशा आकांक्षा त्यांना हे मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री नेमताना विचारात घ्यावा लागेल. आता इथे भाजप धक्कातंत्र द्यायला गेला तर भाजप अंतर्गतच मुळात त्याला काही विरोध होऊ शकतो का हा विचार भाजपला आता करावा लागेल अशी एक परिस्थिती तुम्हाला वाटलं तरी आहेच. म्हणजे अचानक देवेंद्र फडणवीसांना हटवून दुसराच कोणीतरी माणूस आणला तर त्याची सुद्धा रिॲक्शन भाजप अंतर्गतच तितकी योग्य पद्धतीने येणार नाही. पक्षशिस्त म्हणून लोक लगेच बोलतील असं नाही, पण त्याचे रुकूज आपल्याला काय म्हणतात ज्याला ते येतील. त्याचा विचार भाजप श्रेष्ठी करणार नाहीत असं होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील तर या 3 नेत्यांनी म्हणजे फडणवीस, शिंदे आणि अजितदादा पवार गेली 2.5 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. सो त्यांची एक वेव्हलेंथ जुळलेली आहे. आता अशा वेळेला तुम्ही दुसराच कुठला तरी माणूस आणला तर या 2 नेत्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर जोडून घ्यावं लागेल, म्हणजे त्याला काही वेळ लागेल. तर एवढा वेळ आता भाजप किंवा ह्या सरकारकडे असणार आहे का? याचं एक कारण असं आहे की आता थम्पिंग मेजॉरिटीनी हे सरकार आलंय. हे 3ही पक्ष दावा असा करतात की आमची वज्रमूठ आहे. त्यामुळे आता जी काही कामं करायची आहेत तर ती कामं अधिक वेगानं अधिक म्हणजे त्याला काय आपण रणभूमीवरचा त्वेष म्हणूया नको किंवा तसं नाही, पण अधिक उत्साहानं अधिक वेगानं ही कामं व्हावी लागतील. मग अशा वेळेला जर एकदम एखादा नेता बदलला तर त्याची कार्यशैली आणि त्यातही पुन्हा मुख्यमंत्र्यासारखं जर महत्वाचं पद जर बदललं जाणार असेल तर मग या नेत्यांना सुद्धा जोडून घेणं. बरं, हे नुसते नेते नाहीत तर येणारे मंत्री जे असतील किंवा त्या ज्या बाकीच्या पक्ष संघटना आहेत तर यांचं सुद्धा एक कोहेसिव्ह नेचर तयार व्हावं लागतं आणि तेव्हा तुम्हाला ही कामं दिसतात. म्हणजे आता अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील आणि फडणवीस असतील तर हे 2.5 वर्षामध्ये बघता बघता जेल होऊन गेलेले होते आणि त्यामुळे मग कुठलाही निर्णय घेणं आणि तो अंमलात आणणं म्हणजे सरकारने घेतलेला निर्णय आहे. म्हणजे तो भले एकनाथ शिंदेनी घेतलेला निर्णय असेल पण तो सरकारचा निर्णयच असतो. तसा तो घेतल्यानंतर या 2 पक्षांनी त्याला रिस्पॉन्ड केलेलं होतं की नाही? सरकारचा निर्णय आहे म्हणजे शिंदे सेनेचा निर्णय आहे असं लोकांनी म्हणजे त्या कार्यकर्त्यांनी मानलं नाही. हा आपल्या सरकारचा निर्णय आहे आणि तो आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे. मग भले तो या पक्षांना मान्य पक्ष म्हणजे कार्यकर्त्यांना किंवा खालच्या कॅडरला मान्य असो किंवा नसो, तर अशी ऍक्सेप्टॅबिलिटी हा जो भाग आहे जेव्हा मुख्यमंत्र्यासारखा तुम्ही माणूस नेमत असता म्हणजे एखादा नेता तेव्हा त्याला याही पातळ्यांवरती पर्कोलेशन आणि ऍक्सेप्टन्स असावा लागतो. त्याचाही विचार भाजप यावेळेला भाजपला करावा लागेल. म्हणजे त्यांची इच्छा आहे की नाही हा प्रश्न नाही आहे. तेव्हा धक्कातंत्र तुम्हाला कितीही काय आहे, म्हणजे आम्ही करूच शकतो हे दाखवायची इच्छा असली तरी ती वेळ आता भाजपसाठी आहे का? हा मुळात मुख्य प्रश्न आहे. एकंदरीत एक चर्चा अशी होती की मराठा चेहरा जो आहे तो मुख्यमंत्रीपदी असावा, कारण तो मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेत होता. त्या अनुषंगाने भाजप हालचाल करेल असं देखील बोललं जाते किंवा तशा चर्चा होताना पाहायला मिळतात. त्या निवडणुकीच्या आधी होत्या आणि मराठवाड्यात काय होणार याच्याविषयी लोकांना खात्री नव्हती. अर्थात ती या 3 पक्षांना खात्री असेल कारण ते ज्या पद्धतीनं लढले आणि तर त्यांना कदाचित खात्री असेल. पण आता निवडणुकीचा निकाल 3ही पक्षांचा, भाजपचा आपण स्वतंत्रपणे विचार करू, अजितदादांचा स्वतंत्रपणे विचार करू, एकनाथ शिंदेचा म्हणजे त्यांच्या शिवसेनेचा विचार स्वतंत्रपणे करू आणि एकत्रही करून बघू. तर तिथे अशा जातीय अस्मितांचा कुठेही या निकालात काही फार धक्का पोचलेला आहे असं दिसत नाही. जर तसं असतं तर 233 288 पैकी 233 किंवा 30 जे काही आहे तर हे यश मिळालं नसतं. त्यामुळे आता अशा कुठल्या हे निवडणुकीच्या आधी ही चर्चा होती आणि मग आता काही हितसंबंधी गट आहेत ती ही चर्चा घडवून आणत आहेत. निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण असं होणार नाही. सर्व समाज घटक अगदी मराठा असेल किंवा नसेल किंवा दुसरा कुठलाही समाज घटक असेल किंवा नसेल, सर्व समाज घटक एक दिलानं या महायुतीच्या पाठीशी उभे राहिले म्हणून ही थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे. त्यामुळे आता अशा स्वरूपाच्या काही चर्चा आणि त्याच्यातून कुणीतरी नेता दिला असं जर इम्प्रेशन भाजप किंवा हे अन्य 2 जे महत्वाचे त्या पक्षांचे प्रमुख आहेत ते द्यायला गेले तर ते एका ट्रॅपमध्ये अडकतील. याचा सुद्धा विचार हे 3ही नेते आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पक्ष संघटना 100% करतील.
त्यामुळे याच्यामुळे ते बदलेल असं होणार नाही. एक चर्चा ह्यातली अशी आहे की केंद्रातल्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांना यापुढच्या काळात स्थान दिलं जाईल. थोडक्यात सांगायचं, स्वच्छ मराठीत आपल्या कळेल अशा, तर त्यांना केंद्रात नेलं जाईल. ही चर्चा सुद्धा गेली वर्षभर आपण ऐकतो आहे. काही घडलेलं फारसं आपण आता बघितलेलं नाहीये. केंद्रात ते जातील तर ते कशा पद्धतीनं जातील, काय वगैरे वगैरे, मग ते पक्षाध्यक्ष होतील का, किंवा त्यांना केंद्रात कुठलं तरी मंत्रीपद दिलं जाईल का, वगैरे वगैरे, या चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. पण पुन्हा आपण भाजपच्या कार्यपद्धतीचा विचार करू आणि या दोन नेते, जे भाजपला वाटलं म्हणून उद्या एकनाथ शिंदे किंवा अजितदादा सुद्धा सांगू शकतात की साहेब आत्ता यांना नेऊ नका, यांना आत्ता, आम्हाला आत्ता ह्यांची गरज आहे. कारण सरकार चालवायचं असेल तर हे जे काही 233 ते एका माळेत ठेवायचे असतील, ते काही एका फडणवीसांमुळे एका माळेत राहणार अशातला भाग नाही. पण इथं जर नेतृत्व बदललं तर इक्वेशन बदलेल. तर ते आत्ता बदलण्याच्या ऐवजी आपण कामांना प्राधान्य देऊन मग हळूहळू हे बदल करू, अशी सुद्धा मागणी झाली असेल, आपल्याला कुठं माहिती आहे. त्यामुळे ब्लाइंडली कुठले तरी असे काय म्हणतात त्याला की शेंडाना बुडखा असे विषय आणणं, मला असं वाटतं की हे नाही. आता दिसतंय ते असं आहे की मंत्रिमंडळाच्या फॉर्मेशनमध्ये एक सगळ्यात भाग महत्वाचा असा आहे की काय आपण म्हणतो ना, 2020 मध्ये तुम्ही किती बॉल खेळता महत्वाचं नाही, तुमचा स्ट्राईक रेट किती आहे तो महत्वाचा असतो. तसं आता आपल्याला कमी मंत्रिपद, कदाचित आपल्याला कमी मंत्रिपदांवर समाधान मानावं लागेल. पण मग कुठली मंत्रिपदं आपल्याला मिळतील आणि त्यातनं आपण आपल्या उद्दिष्ट साध्य करू शकू, असा सुद्धा विचार असू शकतो. फक्त मुख्यमंत्रीपदासाठीच काहीतरी अडून राहिले हे चित्र जे निर्माण केलं जाते तसं नाही. सरकारचं फॉर्मेशन आता करायचं आहे आणि या तीनही पक्षांच्या श्रेष्ठींना बसून ते जेव्हा करायचं आहे, तेव्हा मुख्यमंत्र्यासारखेच कुठल्याही खात्याचा मंत्री हा तो त्या खात्यासाठी मुख्यमंत्रीच असतो ना. तेव्हा लक्षात ठेवा की हे 200 म्हणजे काय, आता जे 40 काय, जे आता जेवढे नेमले जातील तेवढे मुख्यमंत्र्यांसारखेच हे मंत्री सुद्धा महत्वाचे असणार आहेत. त्यामुळे सरकारमध्ये जात असताना आपल्यालाही काही महत्वाची खाती मिळाली पाहिजेत. त्याचा सुद्धा काही एक आग्रह धरला गेला असू शकतो. त्याच्यावर चर्चा झालेली नाही. पण असं असणं याच्यात अस्वाभाविक आहे. काहीही चुकीचं मला वाटत नाही. जर फडणवीस नसतील तर सातत्याने एक चर्चा होत असते की महाराष्ट्राला आता महिला मुख्यमंत्री दिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने पंकजा मुंडेंचं नाव आघाडीवर सातत्याने असताना पाहायला मिळतं. नाही. आता हे हवंय म्हणून ते आणा, राजकारण अशा कुठल्याही गोष्टींवर चालत नाही. आपण एक मुळात लक्षात घेतलं पाहिजे की अशा महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री हवा म्हणून मग ते आता महिला निवडून द्या, तर असं होत नाही. राज्य करणे, राज्य चालवणे, देश चालवणे ही एक वेगळी गोष्ट आहे. आपण दोन्ही गोष्टींची काही गल्लत करणं हे मला वाटतं योग्य नाही. अशी गल्लत आपण करू नये. हा, कोणाच्या भावना असतात, त्या कशासाठी असतात आपल्याला सुद्धा माहिती आहे. आपण त्या कारणात जाऊया नको. पण आत्ता जेव्हा सरकार स्थापनेचा विषय आत्ता या 3 पक्षांमध्ये आहे, तर तिथं मुळात हा मुद्दाच नाहीये. आधी सगळ्यात चर्चा काय झाली, की आता हे आहे तर मग शिंदेंना डावलून आता ह्यांना करणार का? अशी चर्चा झाली. मग ते मराठा कार्ड एक त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न केला गेला. परंतु या तीनही पक्षांनी अशा कुठल्याही गोष्टीला, तीनही पक्षांच्या प्रमुखांनी आणि या 3 पक्षातले निवडून आलेल्या कुठल्याही आमदारांनी अशा कुठल्याही चर्चांना गेल्या 5 दिवसात भीक घातलेली नाही. हे चित्र तुम्ही जर डोळ्यासमोर आणलं तर चित्र जे दिसतं आहे ते काहीतरी वेगळंच आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली की नाही, लोकांची अशी काही अपेक्षा नाहीये. पुढचा मुख्यमंत्री कोण आहे, ते देवेंद्र फडणवीस आहेत की नाही, लोकांच्या उत्सुकतेचा विषय हा आहे. त्यामुळे आता हा मुद्दा मला वाटतं की गैरलागू आहे. आणि महिला असणं नसणं किंवा एखादा पुरुष असणं नसणं हा मुळात मुद्दाच नाहीये. राज्य करणे, राज्य चालवणे ही एक वेगळी कॅपॅबिलिटी असते. म्हणजे महिला आली तर ती करणार नाही असं काही माझं मत नाही आहे. उत्तमच करतात. त्यांनी पूर्वी पण केलेलं आहे. इंदिरा गांधी हे उदाहरण आहे ना आपल्या समोर. आपण असं कसं नाकारू शकतो? पण आता हा मुद्दा नाहीये. त्यामुळे आपण तो ओढून ताणून, म्हणजे कुणी आणत असेल तरी मला वाटतं या चर्चेत आपण तो आणू नये. तावडे किंवा मग सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा चान्स आहे का? तुमचं एनालिसिस काय आहे त्याच्यावर? दोघंही होतील असं मला वाटत नाही. मी काही फडणवीसांचा काही पाठीराखा आणि ते झालेच पाहिजेत म्हणून मी बोलणार नाही. गेल्या 5 वर्षांमध्ये, 6 वर्षांमध्ये विनोद तावडेंनी केंद्रीय स्तरावरती, म्हणजे पक्षाच्या केंद्रीय स्तरावरती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी पार पाडलेली आहे.
म्हणजे बिहारमधल्या निवडणुकीचं जे व्यवस्थापन त्यांनी केलं, म्हणजे निवडणुकोत्तर खरं तर सांगायला पाहिजे, निवडणुकीचं व्यवस्थापन होतंच. पण सरकार फॉर्मेशन झाल्यानंतर या नितीश बाबूंचा पक्ष असेल किंवा भाजप असेल, तर या दोन पक्षांमध्ये सलोखा कायम राहून एका दिशेला हे सरकार सतत चालत राहील. कारण तिथे खूप काय म्हणतात की अडथळे येत होते. तर ते अडथळे पार करून हे सरकार व्यवस्थित चालेल, ही खरं तर आपल्याला सहज लक्षात येणारी गोष्ट नाही, पण खूप कटकटीचा भाग असतो. तिथे त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी पार पाडली, हे नमूद करावंच लागेल. हरियाणाची मागची निवडणूक आपण आठवू, म्हणजे आत्ताची नाही, आता भाजपनी लँडस्लाईड व्हिक्टरी मिळवली ती नाही, मागची बघू. तर त्यावेळेला भाजपला सत्ता स्थापनेसाठी एक जागा कमी पडत होती आणि तिथे काँग्रेस बाजी मारू शकत होतं. शेवटच्या क्षणी विनोद तावडेंनी अशी काही सूत्र हलवली की तो एक अपक्ष आमदार, खरं जो काँग्रेसच्या गोटातला आहे, तो भाजपकडे आला आणि भाजपनी सरकार बनवलं. म्हणजे ती कॅपॅसिटी आहेच ना, आपण नाकारू शकत नाही. आणि ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, या त्यांच्याकडे दिल्या गेलेल्या जबाबदाऱ्या, की तुम्ही आता इथे हे बाबा फायर फायटिंग इथं करण्याची आवश्यकता आहे. तर ते त्यांनी उत्तम करून दाखवलं आणि ओव्हरऑल देशस्तरावरती पक्ष उत्तम चालला पाहिजे, किमान एक काहीतरी रिझल्ट मिळण्यासाठी म्हणून संपूर्ण देशातली पक्ष संघटना जी आहे ती एका शिस्तीत असली पाहिजे, यासाठी सगळेच नेते प्रयत्न करत असतात. तसे त्यांनी सुद्धा उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना आधीच्या काळात मंत्रिपदाचा अनुभव आहे आणि आता पक्षात देशस्तरावरती काम करण्याचा एक अनुभव आहे. पक्षाची ध्येय धोरणं, शिस्त, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना आता पुन्हा महाराष्ट्रात आणलं जाईल आणि तेही पुन्हा म्हणजे थोडा आपण म्हणजे काय लाजूया नव्हे, की तेही मराठा असल्यामुळे मग ते आता मराठा कार्ड इथे बरोबर बसेल वगैरे वगैरे, अशा स्वरूपाची चर्चा होते. पण अशी कुठलीही इच्छा काही तावडेने दाखवली आहे या गेल्या काही काळामध्ये. म्हणजे आता वसईमध्ये जे काही एक घटना घडली, तर त्याही वेळेला पुन्हा बघा ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते आणि त्यांना अपशकुन केला गेला. तर तशा काही कुठल्या गोष्टी नाहीयेत. भाजप अशा कुठल्या गोष्टींवरती चालणारा पक्ष नाही आणि पक्ष संघटना त्यांची मजबूत असते. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळेस अपयश येतं, पण ते अपयश पार करून पलीकडे जाण्याची क्षमता या पक्षांनी मिळवलेली आहे. हरियाणातला निकाल हा त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे पक्ष संघटनेतले कुठलेच नेते आता असं काहीतरी मी क्लेमंट आहे म्हणून जात नाहीत. आणि दुसरा गेल्या काही काळातला एक अनुभव आपण लक्षात घेऊ. म्हणजे मुनगंटीवारांचंही असंच आहे. मुनगंटीवार तर ते अर्थमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे. आपण त्यांचं ते कर्तृत्व नाकारता येणार नाही. वनमंत्री म्हणजे महत्वाची सगळी खाती त्यांनी सांभाळलेली आहेत आणि अर्थमंत्री म्हणल्यानंतर त्यांना सगळ्याच खात्याचा अनुभव, कारण प्रत्येक खात्याला काय गरज असते, तिथे काय द्यायचं, काय नाही. शेवटी निधी द्यायचा आहे ना. फक्त काय ब्लँडली बाबा हे आले चला असं नाहीये ना. तर तिथे विचार करावा लागतो. ते त्याचे धोरणात्मक निर्णय असतात. तर या सगळ्यात आणि पक्ष संघटनेत, पक्ष शिस्तीत ते राहिलेले आहेत, वाढलेले आहेत. त्यामुळे ज्येष्ठत्व आहे का? आहे. राज्य त्यांना माहिती आहे का? माहिती आहे. पक्ष संघटना माहिती आहे का? माहिती आहे. अजितदादा पवार आणि त्यांचा पक्ष, त्यांची कार्यशैली माहिती आहे का? माहिती आहे. अशीच एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांना माहिती नाही का? माहिती आहे. हे नेते आणि आता सुद्धा सरकारमध्ये या सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव येऊ शकतं का? 100% येऊ शकतं. पण भाजपचा गेल्या काही काळातला अनुभव आपण जर लक्षात घेतला, ज्या वेळेला अशी नावं पुढे येतात, तेव्हा ते नेते कुठल्या पदावर गेलेले दिसलेले आपल्याला नाहीत. त्यामुळे त्यांची नावं आता पुढे जे करतायत, त्यांच्या लक्षात येत नाही की ते यांचा पत्ता कापतायत. होईल तर असंच होईल. कारण पुन्हा भाजपचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, तर ते पक्षात कुणी एक नेता बलिष्ठ होता कामा नये आणि या स्वरूपाचं काहीतरी लॉबिंग होऊन पक्षात काही होऊ नये, याची खबरदारी घेत असतात. आणि असं जर मुनगंटीवार असतील किंवा तावडे असेल, तर त्यांना हे लॉबीज करणं काही अवघड नव्हतं. ते आपल्याला दिसूही शकलं असतं. निवडणुकीच्या काळात आपण असं काही अनुभवलेलं आहे का? तर असं नाही. पक्षशिस्त म्हणजे काय हे कदाचित चर्चा करणाऱ्यांना माहिती नसलं तरी तावडे असतील, मुनगंटीवार असतील किंवा पक्षातले अन्य कोणीही देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेते असतील, त्यांना ती पक्षशिस्त, चौकट, पक्षश्रेष्ठी, त्यांचे निर्णय याचं पूर्ण आकलन असल्यामुळे भाजप आता तुम्हाला कुठेही काही चर्चा करताना दिसणार नाही. सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना एक प्रश्न असा आहे, की एक चर्चा अशी होती, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं या निवडणुकीमध्ये असणारं योगदान, मग प्रबोधन मंचसारखी मोहीम असेल किंवा सजग रहो सारखी मोहीम असेल, या सगळ्याच्या संघाने जे ग्राउंड रूटला काम केलं, त्याचा भाजपाच्या विजयामध्ये मोठा वाटा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळं संघाची पसंती ज्या चेहऱ्याला असेल, तो चेहरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल,
अशीही चर्चा होताना पाहायला मिळते. का असू नये? हे तुम्ही आता प्रबोधन मंचाचं नाव घेतलं. बरोबर आहे. प्रबोधन मंचाने सजागृह सारखी एक चळवळ उभी केली आणि अ, काय की एक मतदार जागृती घडवून आणली. मी जरा थोडं शब्द तुम्ही लक्षात घ्या. मतदार जागृती. तुम्ही अमक्यालाच निवडा, तमक्यालाच निवडा असं काही सांगायला गेले अशातला भाग नव्हता. मतदार आधी मतं देण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. यासाठी प्रबोधन मंचाने मोठं काम केलं. भाजप आणि महायुतीला जी लँडस्लाईड व्हिक्टरी मिळाली, त्याच्यामध्ये या प्रयत्नांचा वाटा 200% आहे असं तुम्ही गृहीत धरलं तरी सुद्धा ते चूक होणार नाही. भाजप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा काही श्रेय घ्यायला पुढे येणार नाही. कदाचित आलेलं नाही, कदाचित पुढे येणार पण नाही. हं. पण 2014च्या निवडणुकीत प्रबोधन मंचाने हे काम केलेलं होतं. 2019 मध्ये पण केलं. पुढच्या काळात ते काम करतील म्हणजे मी काय नाकारणार नाही. पण केवळ संघाला हा माणूस हवा आहे म्हणून ह्याला नेमा तर भाजप श्रेष्ठी तसाही विचार करत नाही. म्हणजे संघाचे जे कोणी प्रमुख असतील तर त्यांनी सांगितलं ह्यांना नेमा म्हणून त्यांना नेमलं असं सुद्धा आपल्याला आता दिसणार नाही. त्याचं कारणही पुन्हा एक भाग आहे. संघाचं जे आता शीर्षस्थ नेतृत्व आहे, अगदी सरसंघ चालक म्हणजे पूजनीय सरसंघ चालक असतील किंवा अन्य कोणी नेते असतील, तर त्यांचा एकनाथ शिंदे म्हणा किंवा अजितदादा पवार यांच्याशी काही परिचय नाही का? किंवा या नेत्यांचा त्यांच्याशी काही रॅपो नसेल का? नाहीये का? ते आहे. पण शेवटी हे 2 पक्ष, त्या 2 पक्ष संघटना हे वेगळं आहे. त्यामुळे इथे काहीतरी संघ आपलाच विचार किंवा आपला माणूस थोपवायला आत्ता जाईल असंही मला वाटत नाही. कारण संघ सांगू शकेल, पण मग या 2 संघटना, या ज्या पक्ष संघटना आहेत, त्यांना पण ते मान्य असायला हवं ना. म्हणजे फक्त प्रबोधन मंचांनी काम केलं असं नाही. प्रबोधन मंचाचा वाटा सिंहाचा आहे, हा नाकारताच येत नाही. पण मग अजितदादांचे जे काही पाठीराखे किंवा सहकारी होते त्यांनी काम केलं. एकनाथ शिंदेचे जे सहकारी होते त्यांनीही काम केलेलं आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे फक्त संघाने सांगितलं म्हणून हे केलं असं नाही. महाराष्ट्रात युतीचं सरकार असणार आहे. त्यामुळे इथे प्रबोधन मंच म्हणून संघानं जरी कितीही काम केलं असलं तरी सरकार फॉर्मेशनमध्ये संघ कुठली अशी थेट आग्रही भूमिका घेऊन काही करेल असं मला आता वाटत नाही. खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. धन्यवाद. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे आणि आज रात्री उशिरा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीतील या प्रमुख नेत्यांची अर्थात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण असेल, उपमुख्यमंत्री कोण असेल, याबरोबर मंत्रिमंडळाची संरचना कशी असेल, या सगळ्या विषयावर प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे आणि कदाचित उद्यापर्यंत भाजपाकडून आपला विधिमंडळ गटनेता निवडला जाईल असंही बोललं जातं. या सगळ्या विषयातले अपडेट आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.